भेटा भेटा. एक्स बॉयफ्रेंडला भेटायची मजाच काही वेगळी असते. आणि त्यातून त्याने तुला स्वतःहून बोलवले कॉफीला. मग काय, कॉफी आणि बरंच काही. प्रणाली, गप्पच ग. अगं पण तुला माझा सगळा भूतकाळ माहितीये, तरी तू असं वागतेस. अगं हो, पण तोच भूतकाळ जेव्हा वर्तमानात समोर येऊन उभा असतो आणि तुम्ही जर त्याला स्वीकारत असाल तर मजाच आहे, नाही का? अगं स्वीकार वगैरे काही काय, पण आजच्या भेटीत काय घडणार आहे देवच जाणे. बऱ्याच वेळा आपल्या हातात काहीच नसतं. हो नाही या विचारात नाही म्हणायला जमतच नाही आणि हो तर दिलं जातं ग. जे घडतंय ते ऍक्सेप्ट करायचं, ओघाने तडजोड आणि मग त्यातच समाधान मानत स्वतःला फसवत राहायचं. बरं ऐक, याबद्दल जोरजोरात बोलू नकोस. आईला याच्यातलं काहीच माहित नाही. हो का? काकू, तुम्हाला काही माहितीये का? मी का मला तुमच्यापासून काहीतरी लपवायला सांगतेय. काय ग, काय म्हणतेस? आताच या नाश्ता करायला. हो ग आई आलंय, मला उशीर होतोय. डब्बा नाश्ता थोडा डब्यात भरून दे. काय ग मिहिका, तुझं हे रोजच झालंय. कशी आहेस? मी मजा. खूप बदललीस का? बरं काय घेणार? चहा, कॉफी, ग्रीन टी की तुझ्या आवडीचं व्हेज ग्रिल सँडविच मागूया? नको, फक्त कॅपेचिनो मागव. अगं घे ना दुसरं काहीतरी, तुला आवडेल ते घे. नको. खरं म्हणजे तू भेटायला होकार देशील असं मला वाटलंच नव्हतं. थँक्यू फॉर ॲक्सेप्टिंग माय इन्व्हिटेशन. अगं तू काही बोलणारच नाहीयेस का? नाही तसं नाही, पण बरं ते जाऊ दे. मला सांग, आई कशी आहे? अजून नाशिकलाच असते? हो आई तिकडेच असते. तब्येत बरी आहे तिची, पण पण वयाबरोबर काही ना काही तब्येती तक्रारी असतातच तिच्या. पण इट्स ओके, आय एम देअर टू टेक केअर ऑफ हर. तू आहेस म्हटल्यावर काळजीचं कारणच नाही म्हणा. काय नाही सोड. बरं ऐक ना, आजकाल आपण व्हॉट्सअपवर खूप बोलतो, पण आज असं प्रत्यक्षात समोरासमोर भेटल्यावर काय बोलायचं मला तर अजिबात सुचत नाही. खरं म्हणजे आयुष्यात तू पुन्हा भेटशील ना अशी मी कल्पनाच केली नव्हती. आयुष्यात खूप गोष्टी अनपेक्षितपणे काही आपल्याला कंट्रोल करता येतात आणि काही कंट्रोल करता येत नाही. खरंय तुझं. आयुष्यात सगळ्या गोष्टी कंट्रोल करत असते. कधी कधी खूप हतबलता येते, चिडचिड होते, पण पर्याय मात्र नसतो. खरंच असं होतं का की सोयीसाठी नशिबाचा आधार घेतला जातो? तुला काय म्हणायचंय ते कळतंय मला, पण खरंच सांगतो तुला, तेव्हा परिस्थितीच अशी होती ना की माझ्या हातात काहीच नव्हतं. अर्थात ह्यासाठी तुझी माफी देखील मागितली आहे मी. आज पुन्हा एकदा सांगतो, प्लीज मला माफ कर. मला उशीर होतोय, मला निघायला. अगं बाय. पुन्हा भेटशील ना?
मला असं वाटतं ना, तू आज समीरला भेटायलाच नको होतस. आता उगाच भूतकाळातल्या गोष्टी आठवत बसशील. आणि नशीब काकू आज इथे नाहीयेत, नाहीतर त्यांना काय वाटलं असतं हे सगळं ऐकून. अगं मी पण नाही म्हणायचा खूप प्रयत्न केला, शेवटी होकार देऊन बसले. खूप प्रयत्न केला पण काहीच विसरता येत नाही. खरंच ग. पण शेवटी काय राहावलं नाही ना. खरंच राहुलं नाही ग. सुरुवातीला त्याला व्हॉट्सअप ग्रुपवर बघितलं आणि छातीत धस्सच झालं. मॅडम, भूतकाळात रमू नका हा. तुझं आता लेक्चर सुरू करू नकोस हा. लेक्चर होय, वाटू दे, बट वन शुड लिव्ह इन द मोमेंट. आणि तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे. हो मॅडम, कळलं हा, कळलं. पण तू काही म्हण, काही आठवणी आपण डिलीट करू शकत नाही. त्या कायमस्वरूपी सेव्ह केल्या जातात. त्यात एडिट बॅक ऑप्शन नसतोच. डोक्याची हार्ड डिस्क फॉर्मॅट करता आली तर किती बरं झालं असतं ना ग. आठवण तर व्हायरस सारखी संपूर्ण आयुष्याचा ताबा घेते. आठवण कशाची? आनंदी क्षणांची, सुखाची, दुःखाची, यशाची, अपयशाची की कौतुकाची. अनेक क्षण मनात घर करून असतात, त्यांना विसरता येत नाही. आठवणी अगदी नव्यासारख्या असतात, फक्त त्यांची तीव्रता कमी होते. आपण किती नको म्हटलं तरी आठवणींचा मागोवा सतत घेत असतो. असं केल्याने काय मिळतं? काय मिळतं हे नक्की सांगता येणार नाही. पण कधी असू तर कधी हसू, हे सगळं हवं हवंसं असतं. आपण किती नको म्हटलं तरी त्यातच गुंतत जातो. कदाचित ते सोयीस्कर असावं. मिहिकाचा विजय असो, हम तुम्हारे साथ है. वा 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 वा, मस्त. तुला चेष्टा सुचतीये. अगं नाहीतर काय, किती मराठी, सगळं डोक्यावरून गेलं माझ्या. जाऊ दे, तुला नाहीच कळणार आहे ते. हो का? एक मिनिट, तुम्हाला कळलं का? नाही ना? आणि तुम्हाला कळलं तर मला नक्की सांगा. हिला ना आधेमध्ये वेड्याचे झटके येत आहेत. मग उगाच काही बाई विचारून काहीतरी खरडते आणि सोमीवर पोस्ट करून लोकांनाही बोर करत राहते. अगं निधन माझ्या समोर तिने असं बोलू नकोस. सॉरी, बंदे को बडे दिल से माफ करतो. चला आता जेवायला वाटतंय. चला नौटंकी. किती उशीर झालाय, या समीरचा अजून पत्ता नाही. शी. हाय, सॉरी यार, उशीरच झाला. नेहमीप्रमाणे एक्स्ट्रीमली सॉरी यार. आता प्लीज टोमणे नको मारू. लेट आल्याची शिक्षा भोगावीच लागणार. तू म्हणशील ती शिक्षा भोगायला तयार आहे, पण ते टोमणे नको. बरं बघ पटकन, मला घरी लवकर जायचं. हा? अरे एकदा हा पाऊस सुरू आणि तुला माहितीये आज आईचा बर्थडे पण आहे. हो ग्रेट. ते काकूंना हॅपी बर्थडे सांगा. हो. बोल ना, का बोलवलंस मला? मिहिका, तू अजूनही लिहितेस याचं मला खूप कौतुक वाटतं. थँक्स.
नुसतं लिहित नाही, तुझं गाणं देखील तू किती पुढे नेलंयस. तेव्हा सुद्धा तुझ्या लिखाणावर आधी भाळलो, तुला फॉलो करायला लागलो, तुला भेटायची तीव्र इच्छा होती. आणि एक दिवस खरंच तू भेटलीस. मला अजूनही तो दिवस पक्का आठवतोय. तू लखनवी कुर्ता घालून आली होतीस. असाच रिपरिप पाऊस पडत होता. तुला अजूनही पाऊस आवडतो ना? खूप. पाऊस आणि लॉंग विकेंड म्हटलं की आपल्याला तर चान्सच मिळायचा नाही. हो ना. आपण दोघी बाईकवरून दूर दूरपर्यंत भटकायचो. बेधुंद वारा पिऊन सर्व विसरून जायचं. पावसात हिरवळत एकजीव होऊन जायचं. गारवा गारवा वरवर फिर 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 पारवा नवा नवा प्रिय हो निघालेच. हो पोचतीये. कोणाचा फोन होता? अरे प्रणालीचा कॉल होता. त्या दोघी वाट बघतायत ना, मला निघायला हवं. ओ सॉरी, तुला उशीर होतोय का ग? हो बाय. बाय. कोण आलंय? अरे समीर ये ना. हाय, कशी आहेस? म्हणजे अरे त्या दिवशी जरा पाऊस होता ना, ताप होता. आता बरी आहे. बोल ना, कसं येणं केलंस? थोडं बोलायचं होतं का तुझ्याशी? त्या दिवशी आपण हॉटेलात भेटलो, पण भूतकाळातच जास्त रमलो. अर्थात मी ते जाणून बुजून नाही केलं, पण तसं झालं खरं. इट्स ओके. एका महत्त्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं होतं. एकदा वाटलं होतं फोन करूनच बोलूया, पण विषय इतका महत्त्वाचा आहे ना गं, की म्हटलं त्यापेक्षा घरी जाऊन प्रत्यक्ष बोललेलं केव्हाही चांगलं. आज त्याकरताच मी आलो इकडे. बोल ना, काय कोणात बोलतोयस? कसं बोलू तेच कळत नाहीये गं. समीर, तुझी ही जुनी सवय अजून गेलीच नाहीये का? बोल रे पटकन. मी का? तुला तर माहिती आहे, माझ्या आणि सीमाच्या लग्नाला आता 12 वर्ष होऊन गेली, पण अजून घरात पाळणा हल्ला नाहीये. सगळे उपाय करून झाले, पण हाताला यश काही येईना. अगदी मूल दत्तक घ्यायचा सुद्धा विचार केला, पण या सीमाला ना माझंच मूल हवंय. काय करावं, कसं करावं, मला तर काहीच कळत नाहीये. आय कॅन अंडरस्टँड. समाजात यावर खूप इश्यू केला जात असेल ना रे. सीमाला खूप त्रास होत असेल ना. हो ना गं, ती तर बिचारी रात्र रात्र जागी असते. कधी कधी फार डिप्रेशनमध्ये सुद्धा जाते ग. ओ, मग अशा वेळी गोष्टी हँडल करायला मला अजूनच अवघड होऊन जातं.
पण ह्यावर उपाय तरी काय? हा मी काय सांगणार नाही म्हणजे हे खूप पर्सनल आहे ना. पर्सनल तर आहेच, आणि म्हणूनच मी कोणत्याही अयोग्य व्यक्तीला ह्या ढवळाढवळ करू दिलेली नाही. पण कधी कधी वाटतं तूच मला, काय म्हणजे आम्हाला ह्यात मदत करू शकशील. मी काय म्हणायचंय तुला? सॉरी, इतका मोठा विषय मी तुझ्याकडे काढला आणि तोही तुला काहीच पूर्वकल्पना न देता. पण तू जर का ठरवलंस ना तर सगळं व्यवस्थित होईल. आय एम सॉरी, पण तुला काय म्हणायचंय मला काहीच कळत नाही. तुझी काय अपेक्षा आहे माझ्याकडून? मी सगळं सांगतो, पण तू प्लीज नाही म्हणू नकोस गं. व्हॉट? काय म्हणतोयस तू हे? मला एक फोन येतोय, आपण नंतर बोलूया. काय होईल काहीच कळत नाहीये. मिहिका जर का हो म्हणाली नाही तर सीमा पुन्हा डिप्रेशनमध्ये जाणार, मग पुन्हा कॉम्प्लिकेशन्स वाढणार. दैव आपल्या हातून नेमकं काय करून घेणारे देवालाच माहित. प्रोफेशनल लाईफमध्ये सगळं व्यवस्थित असताना पर्सनल लाईफमध्ये हे असं का व्हावं? आता ही उतरवड नाही सहन होत. एखादा दिवस असा येतो की जुनं सगळं आठवायला लागतं, आणि मग काही गोष्टींचं हसू आणि काही गोष्टींचं रडू येतच. मिहिकाचं माझ्या आयुष्यात पुन्हा येणं हा दैवी संकेत असावा असं मला मनापासून वाटतंय. देवा, मिहिकाने सरोगसीसाठी होकार द्यावा इतकीच तुझ्या चरणी प्रार्थना. माते, तुझे चरण कमल कुठे आहेत? चेष्टा नकोय, खूप सिरियस विषय आहे हा. हो ना? अगं मी पण मग तेच म्हणतीये. लोक खड्ड्यात पडतात कारण त्यांना बऱ्याच वेळा खड्डा दिसत नाही. पण इथे तर तू स्वतःसाठी खड्डा खणलायस आणि त्यात स्वतःहून उडी मारायला तयार झाली आहेस. मिहिका, सगळं चांगलं चाललंय ना गं? मग त्याच्यामध्ये हा गुंता नकोय. उगाच नसत्या भानगडीत पडू नकोस. ऐक माझं. मी काहीतरी महत्वाचं सांगतेय. प्रणाली, खरं सांगू, गेल्या 7-8 दिवसापासून सतत हाच विचार करत होते. कधी हो वाटतं, कधी नाही. खरं तर नाही म्हणून माझ्या इगोला खुश करता येईल ग. पत्रिका जुळत नाही म्हणून समीरच्या आईने आमच्या दोघांना लग्नाला नकार दिला. कारण काय? तर म्हणे लग्नानंतर समीरला मृत्यू योग आहे. नॉनसेन्स. असं कधी असतं का ग? आईच्या नजरेतून हे सगळं ठीक आहे ग, पण समीर सुद्धा या गोष्टी तयार झाला आणि मी तिथेच कोसळले. पायाखालची जमीनच सरकली गो. जी व्यक्ती आयुष्यभर मला साथ देणार होती, तीच व्यक्ती कोणत्या सांगण्यावरून मला डावलत होती. हा विचारच सहन होत नव्हता. आपण मुद्द्याचं बोलूया का? तू इतकी कशी का प्रॅक्टिकल राहू शकतेस आणि डिटॅच? माझं सोड. तू आता कुठला प्रताप करायला जाऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी काही नाही. माझ्यासाठी पण ही गोष्ट खूप अनपेक्षित आणि विचित्र आहे. सरोगेट मदर व्हावं हा विचार झेपत नाहीये मला.
अगं मग झेपत नाही तर सरळ नाही सांग त्याला. तुझं ना फार विचार करायची पण गरज नाहीये. मी तुला परत तेच सांगते, उगाच जास्त विचार करू नकोस. आणि हो हे उत्तर असूच शकत नाही. तुझं ना नेहमीच आहे, एक घाव दोन तुकडे. आपली दरवेळी असं करून चालत नाही. हो का? मग मला एक सांग ग, जेव्हा आईच्या मागे लपून जेव्हा समीरने एक घाव दोन तुकडे केले तेव्हा का शांत बसलीस? मला शहाणपण शिकू नकोस. केवळ समीर आणि सीमाला मूल होत नाहीये म्हणून तू तू सरोगसी पत्करावी हे माझ्यासाठी तरी खूप भयानक आहे. मी का? मी तुझ्या जागी असते ना, सरळ तोंडावर नाही म्हणून मोकळी झाली असते. अगं कधी कोणावर कशी वेळ येईल हे सांगता येतं का? ज्या व्यक्तीने मला धिक्कारलं तीच व्यक्ती आज नातवासाठी आतुर झाली, त्याच्यासाठी काही करायला तयार आहे. मग मी पण त्यांच्यासारखी वागले तर त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक उरला? ए बाई, जागी हो. उगाच मोठेपणा करायला जाऊ नकोस. अगं मोठेपणा वगैरे काही नाही, पण तू लक्षात घे ना, आमचं लग्न होणार नाही हे आम्ही दोघंही मान्य करून वेगळे झालो. त्यानंतर अचानक कॉलेजच्या युनियनमध्ये एकत्र आलो, तेही तब्बल 12 वर्षांनंतर. मग व्हॉट्सअप ग्रुपवर गप्पा, मग हळूहळू पर्सनलवर चॅटिंग. एकंदरीत तुम्हाला खुश वाटलं ग. मग त्याने मला एकदा भेटायला बोलवलं. मी हो नाही करत भेटायला गेलो आणि याच्या सीमाला सुद्धा काही वावगं वाटलं नाही. पण जेव्हा त्याने हा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला तेव्हा मलाही धक्का बसला ग. पण तो एकच म्हटला की तुझ्याशिवाय या सरोगसीसाठी योग्य व्यक्ती कोणी असूच शकत नाही. आणि त्याच्या घरचे खूप मुश्किलीने तयार झाले. मी स्ट्रेट अवे नाही म्हणण्यापेक्षा थोडा वेळ मागून घेतला. खूप वेळ घेतलात. आता जा आणि नाही सांग त्याला. अगं मलाही नाही म्हणता येईल. एखाद्याला वाटेल या संधीचा मी फायदा घ्यावा. पण मग ज्या मिहिकाने समीरवर प्रेम केलं ती कुठे गेली? तिला काय वाटतं? हा गुंता तर सुटतच नव्हता. आणि शिवाय यातून होणारी भावनिक गुंतवणूक हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे काय निर्णय घ्यावा हेच समजत नाहीये. आता माझ्याकडनं काय अपेक्षा आहे तुझ्या? हे बघ, आज मी जी काही आहे ना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. मी माझे गाण्याचे क्लासेस सगळं काय. अगं तुझा आधार माझ्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. मी का? हे तुझं नेहमीच झालंय. गोड गोड बोलून यावेळेस मी तुझ्या जाळ्यात अडकणार नाहीये. प्लीज, मी तुला परत सगळं चांगलं सांगतेय. नसत्या भानगडीत पडू नको. सगळं चांगलं चाललंय ना. आणि अगं या वयात आईला किती त्रास होईल ह्याचा तरी विचार कर. हे सगळं ऐकल्यावर ना एक असुरी आनंद झाला होता. ज्या व्यक्तीने मला धिक्कारलं तीच व्यक्ती हतबल अवस्थेत बघून मी खुश झाले होते. भूतकाळातील सगळं सगळं आठवत होतं. आणि आता सगळं माझ्या हातात आहे. मी म्हणेल ती पूर्व दिशा. आता मी ठरवलं होतं अजिबात इमोशनल व्हायचं नाही. जे हवं असेल ते निर्लज्जासारखं मागून घ्यायचं. आय विल पुट डाऊन माय ओन टर्म्स अँड कंडिशन्स. सोडायचं नाही अजिबात. पण व्हायचं तेच झालं ग. मी नकारही देऊ शकले नाही आणि कुठल्या अटी घालू शकले नाही. आता फक्त एकच वाटतं की माझ्या बाळाचं नाव मी ठरवावं. माझ्या बाळाचं म्हणजे समीर आणि माझ्या बाळाचं. मी का? तू परत परत तेच बोलतीयेस.
मला सांग, तू समीरचा प्रस्ताव मान्य तर केला नाहीयेस ना? हो. प्रणाली, आता आयुष्य बदलणार ना ग. खूप काळजी घ्यावी लागणार. पहिला आता म्हणजे तू पण इतर बायकांसारखी जाडी, ढोली आणि बदकासारखी दिसणार. गप गप. राजाला काय झालं? तुझा बॉयफ्रेंड येणार आहे बघायला? सॉरी सॉरी, मस्करी केली. उगाच चिडू नकोस. आला बघा. अरे समीर, ये ना. हाय. बस. हॅलो. हे काय, एकटाच आलास? सीमा नाही आली नाही म्हणजे येऊ नाही शकली. का? काय झालं? तब्येत बरी आहे तिची? हां तशी बरीच आहे. तशी म्हणजे? तब्येत बरी नाहीये की समोर यायची भीती वाटतेय? हां प्रणाली, समीर सॉरी. इट्स ओके. मी तिची ओळख करून देते. ही प्रणाली. हॅलो. गेल्या 12 वर्षातील माझा भक्त माझा. आज मी जी काही आहे ना ती फक्त आणि फक्त प्रणालीमुळे. ग्रेट. तिच्यापासून काहीही लपलेलं नाही. त्याच्यामुळे साक्षीदार म्हणून तिची साईन घेणार. तुम्ही दोघं बसा, मी कॉफी घेऊन येते. मी का सध्या खूप आनंदात आहे, कारण आता ती आई होणार आहे. पण तो आनंद कायम राहिला असता आणि योग्य वेळी मिळाला असता ना, तर सोने पे सुहागा आयुष्य झालं असतं तिचं. काय म्हणाल? सॉरी. तुम्ही जे ऐकलंय तेच म्हणाले मी. आयुष्यात योग्य गोष्टी योग्य वेळी न मिळण्याचं दुःख तुम्हाला काय करणार आहे म्हणा? काय हो, का सोडलीत माझ्या मिहिकाची साथ तेव्हा अशी? आणि आता सगळ्यातून सावरून तेव्हा ती आपलं आयुष्य शांतपणे जगतीये, तर परत आला तिच्या आयुष्यात या अशा कारणासाठी? शी, इतकं कसं स्वार्थी असू शकतं कोणी? आणि तेही हिच्या बाबतीत, जिच्यावर कधी काळी तुम्ही खरं प्रेम केलं होतं. डिस्गस्टिंग. तुमचा माझ्यावरचा राग मी समजू शकतो, पण माझ्या तेव्हाच्या वागण्याची कारणं किंवा त्याचं स्पष्टीकरण आता देण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. अर्थात मिहिकाला माझ्यामुळे जे भोगावं लागलं, कदाचित त्याचीच शिक्षा म्हणून देवाने माझ्या संसारात ही अशी कमतरता ठेवली असावी. आणि राहिला प्रश्न, आता इतक्या वर्षांनंतर मी मिहिकाच्या आयुष्यात पुन्हा का आलोय ह्याचा, तर खरंच सांगतो त्याचं लॉजिकल उत्तर माझ्याकडेही नाही. पण सीमाच्या हट्टापायी जेव्हा सरोगसीचा पर्याय स्वीकारायचा आम्ही ठरवलं, तेव्हा मिहिका सोडून दुसऱ्या कोणाचंच नाव माझ्या मनात आलं. आणि ही गोष्ट सीमाच्या आणि विशेष करून माझ्या आईच्या गळी उतरवण्याकरता मला काय काय करावं लागलंय ना, ते माझं मलाच माहित. हो का?
मग हा निर्णय जसा आईच्या वेळी उतरवलात तसं त्यावेळी केलं असतं तर कॉफी कॉफी घे. क्यों? काय गप्पा चालू दोघांच्या? काही नाही. मी समीरला म्हटलं मी का सध्या खूप आनंदात आहे. अरे सीमा आधीच ते बरं झालं असतं, ओळख झाली असती, गप्पा झाल्या असत्या. हो ग, पण तिची तब्येत थोडी बरी नाहीये. हो ना, होणाऱ्या आईला बघता आलं असतं. असू दे, तिला म्हणावं लवकर बरी हो, मग आपण भेटूया. नक्की. बरं, तू डॉक्युमेंट्स आणलेत ना? हो हो, हे घे, नीट पाहून घे आणि काही सुधारणा असल्या तर तसंही सांग. ठीक आहे. मी का ते पेपर्स दे माझ्याकडे. देशपांडे सरांना दाखवून घेते. नीट वाच आणि मगच सही कर. अगं मी काय लहान राहिली का आता? हो ग, तू लहान नाही राहिलीस अजिबात, पण तुझी रिस्क घ्यायची कॅपॅसिटी जरा जास्तच आहे, म्हणून जरा भीती वाटते. हो हो, नीट वाचून उमगून मगच सही कर. समीर, कॉफी कशी झाली आहे? तुला आवडते तशीच केली आहे. एक्सलंट. बरं, मी निघतो आता. तू काळजी घे. मी का परत एकदा विचार कर. आयुष्यात टप्प्याटप्प्यावर भेटणारी माणसं आपल्याला अनुभव, आठवण आणि शिकवण देऊन जातात. हे सगळं घडत असताना नातं टिकवण्यासाठी त्या नात्याला महत्त्व देणारी आपली माणसं आजूबाजूला असणं हा विचारच किती ऊर्जा देऊन जातो. आणि आयुष्य कसं सोपं होतं, नाही का? केवळ समीरवरच्या प्रेमापोटी मेघाने हा सरोगसीचा निर्णय घेऊन आणि तो निभावून येताना ज्या व्यक्तीची म्हणजेच मेघाच्या आईची तिला भक्कम साथ होती, त्या मेघाच्या आईचं असं अचानक निघून जाणं म्हणजे यापेक्षा कुठला दुर्दैवच नाहीये. आणि आता तर मेघाच्या आयुष्यातली ही पोकळी भरून निघणं केवळ अशक्य आहे. ये समीर, तू बस, मी मेघाला पाठवते. कशी आहेस? सावर स्वतःला. जे झालं ते आपल्या हातात नव्हतं. तू यातून जितक्या लवकर बाहेर पडशील ना मेघा, तेवढं तुला बरं वाटेल. अरे प्रत्येक वेळी सावरताना आई होती, त्यावेळी ती आम्हाला
पण आपल्याकडे काही पर्याय आहे का? समीर, आई ही फक्त आई नसते रे. तो एक स्वभाव असतो जो प्रत्येक स्त्रीकडे असतो. आई ही संस्कृती असते जी जपताना जन्मखर्ची पडतात. आई होण्यासाठी गर्भधारणा एवढा उद्देश नसतो. पोटच्या गोळ्याला सांभाळायची जबाबदारी असते जी आयुष्यभर सांभाळायची असते. हो ना? पण ती अशी सोडून का गेली? का मी समजू शकतो ग. नाही, तू काही समजू शकत नाही. तू समजला असतास तर इतका क्रूर वागलाच नसतास. अरे, आज आई नाही, काही दिवसांनी मनालीही नसेल माझ्याकडे. हे कळतंय का तुला? नाही, तुला काहीच कळत नाहीये. तुला फक्त तुझी ओंजळ भरून घ्यायची. मिहिकाचं काय झालं तरी तुला तुझा परवा नाही. मिहिका, अगं काय झालं? अगं थकले आता मी. स्वतःला सावरायचं, आला दिवस तडजोड करत घालवायचा, याला काही अर्थ आहे का? तू बस इथे, ये बस बघू, शांत हो. तू बस, मी पाणी आणते. नको नको, तू कुठे जाऊ नकोस. मला सोडून जाऊ नकोस. कुठे जाऊ नकोस. अगं मी कुठे जात नाहीये. तू शांत हो, मी आहे तुझ्यासोबत. तू आतल्या खोलीत पडतेस का? एक काम कर, मनाली सोबत पड, तुला जरा बरं वाटेल. हो, मनाली माझी आहे. ती माझं सगळं ऐकते. मी तिच्याकडे जाते. सॉरी समीर, मी का असं रिॲक्ट होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. अरे आई गेल्यापासून ती खूप डिस्टर्ब आहे. जे झालं ते वाईटच झालं, पण तिने आता स्वतःला सावरायला हवं ना. हे बोलायला सोपं आहे रे, पण प्रारब्धात काय लिहिलंय हे आपल्यालाच माहित नसतं. आपली काही चूक नसताना ते फटके जेव्हा आपल्याला बसतात ना, तेव्हा खूप वाईट वाटतं, खूप राग येतो, सर्व गोष्टींवरचा विश्वास नाहीसा होतो. तुला म्हणून सांगते समीर, सरोगसी हा निर्णय मिहिकाने तिच्या आयुष्यात घेतलेला सर्वात मोठा आणि धाडसाचा निर्णय, यात तीळमात्र शंका नाही. भावनिक सामाजिक अडचणींना तोंड देत ती आज इथपर्यंत पोहोचलीये. यात तिचा त्याग, तडजोड, प्रेम सगळं पणाला लागलंय, पण ती मागे नाही फिरली. यातून तिला पूर्णत्व मिळणार आहे ही तिची समजूत आम्ही कधीच बदलू शकलो नाही. लग्न, मातृत्व म्हणजे स्त्रीला पूर्णत्व प्राप्त होतं, या विचारसरणीची मी नक्कीच नाहीये. पण मिहिकाकडे बघितलं ना, प्रेमाची परिभाषा समजते. त्यातील समर्पण अवाक करतं. मिहिकाचा मी कायमच ऋणी राहील. यू शुड बी. आज मी पूर्णपणे पोरकी झाले. हेच होणार होतं हे माहिती असूनही आज सावरता येत नाहीये स्वतःला. मिहिका, मिहिका, हे तुला आणि मला नवीन नाहीये ग. आपल्याला हे जमायलाच हवं. बी स्ट्रॉंग.
ते कोणासाठी जगायचं? ते असं काही उरलंच नाही. आई नाही आणि आजपासून मनालीही नाही. अगं असं काय म्हणतेस? मी का? तुला माहित नाहीये तू किती मोठं काम केलंयस. अगं तुझ्यामुळे एक जीव जन्माला आलाय आणि आता तो त्याचं आयुष्य जगायला योग्य घरात गेलाय. समाज काय म्हणेल यापेक्षाही तू तुझं समीरवरील प्रेम सिद्ध केलंयस, अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. हॅट्स ऑफ टू डिअर. तुला तुझा स्वतःचा अभिमान वाटावा असं महत्वाचं काम केलंयस तू. अगं ते माझ्यासाठी कधी काम नव्हतंच. ते फक्त आणि फक्त समीरवरील प्रेम होतं. पण आता आई म्हणून मनालीवर जे प्रेम केले ते असंच दडपून टाकावं लागेल ना ग. आता मला मनालीबद्दल आणि आमच्या नात्याबद्दल बोलायचा काहीच अधिकार नाही उरलाय. तसं करारच केला होता ना मी. हो ना. मी का? अगं तुझ्या जीवाची घालमेल मी समजू शकते, पण उगाच खोटं नाटं बोलून मला तुझा अपमान करायचा नाहीये. पण जे सत्य आहे ते स्वीकारून मार्गस्थ व्हायला हवं, एवढंच मी तुला सांगेन. सावर स्वतःला. मी आहे तुझ्यासोबत. संगीत तुझी वाट बघतंय. सहेला रे वीरबाई सहेला रे वीरबाई सहेला रे. आनंद मंच, आनंद यात्री पुणे सादर झालेली